त्याचं झालेलंच आहे आणि तो जर माल तसाच ठेवला तर तो 100% नुकसान होणार आहे. त्यामुळे आता तो माल काढून त्यांनी बेदाण्याला वगैरे जरी विक्री केला तरी काही फार पैसे त्यांना मिळणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान त्यांचं झालेलं आहे. आता टोमॅटो आणि पपईचं जे नुकसान पाहिलं मी, त्या संदर्भातले मेन जी अन्ननलिका असते फळांना या ठिकाणी अन्न पोहोचवणारी, त्या नलिकाच मुळात बाधित झालेल्या आहेत. कारण बर्फाच्या एक बारीक बारीक तुकड्यामुळं त्याच्यावरती प्रेशर आल्यामुळं त्या संपूर्ण त्या नुकसान झालेलं आहे. त्यांचे पंचनामे केले आहेत. आता काही शेतकऱ्यांचं टेक्निकल अडचण आहे की पीक पेरा त्यांचा द्राक्ष बागाचा आहे, परंतु प्रत्यक्षात कांदा लागवड केलेली आहे, प्रत्यक्षात पपईची लागवड आहे, प्रत्यक्षात आणखी टोमॅटोची लागवड आहे. त्यामुळे ते सध्या जी लागवड असेल त्या लागवडीचे लाईव्ह पंचनामे केल्यानंतर जे काही नियमाने भरपाई ज्या पिकासाठी असेल त्या पिकासाठी त्या शेतकऱ्याला भरपाई देण्याचा प्रयत्न करेल सरकार. आता द्राक्षाच्या शेतामध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काहीसं थोडंसं शेतकरी आणि तुमच्या ठीक आहे, शेतकऱ्यांची मागणी आहे, तसं शेतकऱ्यांची माझी काही वाद नाहीये. आमचे मैत्री तुम्ही मीडियावाले काय करत राहतात, सारखे कॅमेरे लावत राहतात. आमचं काही त्या बाबतीत दुमत नाहीये. शेतकऱ्यांमध्ये 2 मत फरक आहे, त्याच्यामुळे त्यामध्ये त्या बाबतीमध्ये वक्तव्य करणं बरोबर नाही. कारण तो अधिकार माझा नाही. तुम्ही मला अनेक वेळा हा प्रश्न विचारला आहे. मी सांगितलं तो अधिकार माझा नाहीये. कर्जमाफी हा विषय माझा नाहीच आहे. माझा विषय शेतकऱ्यांना मदत करण्याचा आहे. त्यामुळे मदत कशी करता येईल या दृष्टिकोनातून सरकार एकदम त्यासाठी प्रयत्नशील आहे आणि मी स्वतः राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करायचे आदेश दिलेले आहेत. आणखी 2-3 दिवस कदाचित वातावरण राहील, अजून पुढे पण वातावरण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी लवकर पंचनामे केल्याने नुकसान कदाचित दिसत नाही. 2 दिवस गेल्यानंतर नुकसान जास्त दिसतं. त्यामुळे थोडे पंचनामे 2-4 दिवस उशीर लागेल, पण सगळे पंचनामे होतील आणि त्यांना सर्वांना भरपाई मिळेल. आणि कर्जमाफी हा विषय माझा नाही आहे, त्यामुळे त्याच्यावरची चर्चा करणं योग्य नाही. अंधार खूप पडलाय आता. थोडीशी राष्ट्रवादीची बैठक नंतर ठेवून तुम्ही जर पहिले इथे दौरा केला असता तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. शेतकऱ्यांना वेटिंग काय अडचण नाही. शेतकरी आजही माझ्या बरोबर आहे. अजूनही लागेल तेवढा प्रकाश नसतं तर लाईट बंद करा, तुम्ही बघा तुम्हाला प्रकाश दिसतं की नाही. सगळं काय दिसत नाही तुम्हाला एवढं सांगा मला. तुम्हाला काय दाखवू मी आता? कुठला शेतावरचा कुठल्या गडाला काय मार लागलेला आहे तुम्हाला कुठं बघायचं? चला कॅमेरा घेऊन माझ्यावर तुम्हाला दाखवतो. पपई पण दाखवतो, सगळं दाखवतो तुम्हाला. असं नाहीये. मी वेळेवर आलेलो आहे. राष्ट्रवादीची बैठक ही वेगळी बैठक होती. ती बैठक पार पाडल्यानंतर या संपूर्ण नाशिक रिजनचे आमदार, खासदार, माजी खासदार, मंत्री सगळे आले होते. त्यामुळे तिथं उपस्थित राहणं, मीच बैठक बोलवली, मीच गैर राहणं बरोबर नाही. परंतु तरी सुद्धा ती अर्धवट सोडून मी या ठिकाणी अंधार पडू नये म्हणून अर्धवट सोडून बैठक आलो इथे आणि शेतकऱ्याच्या बांधावर डायरेक्ट या ठिकाणी पाहणी करायला आलोय. आणि आणखी 2-3 दिवस मी कंटिन्यू शेतकऱ्याच्या बांधावरती पाहणी करायला जाणार आहे. काही शेतकऱ्यांशी आम्ही बोललो, त्यांचं म्हणणं असं होतं की सकाळी कृषी मंत्र्यांनी खरं तर आमच्या शेतावर येऊन पाहणी करणं अपेक्षित होतं. अगदी दिवस संपत आलाय तरी बघा, दिवस वेळ आणि वार आणि काळ हे काही आपल्या हातात नाहीये. कधीही आलं तरी पंचनाम्यातून मला अधिकारी माहिती